आपण 26 जून 2026च्या अगोदर पीएफ क्लेम केला असेल, म्हणजेच पीएफ विड्रॉ करण्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर हे पैसे किंवा पीएफ आहे तो खात्यामध्ये कधी जमा होणार किंवा प्रोसेस नेमकी काय असणार आहे, होणार का? कारण सध्या तुम्ही बघितलं तर पीएफचं पोर्टल हे बंद आहे. 26 जून 2026 पासून हे पोर्टल बंद ठेवण्यात आलेले आहे 30 जून 2026 पर्यंत, म्हणजे आजपर्यंत. आणि उद्यापासून 1 जुलै 2026 पासून हे पोर्टल चालू होणार आहे. हे पोर्टल हे का बंद ठेवण्यात आलेलं आहे तर जे नवीन व्हर्जन येणार आहे 3.0 हे व्हर्जन येणार आहे, याच्या मेंटेनन्सचं काम चालू असल्यामुळे हे जे पोर्टल आहे ते पीएफचं पोर्टल हे बंद ठेवण्यात आलेलं आहे. परंतु काही जणांनी, बऱ्याच लोकांनी 26 जूनच्या 2 ते 3 दिवस अगोदर पीएफ क्लेम केलेला आहे, पीएफ विड्रॉ करण्यासाठी फॉर्म भरलेला आहे. त्यांचं काय, त्यांचे अपडेट येणार का, याबद्दलचे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत. किंवा जे 1 जुलै 2026 पासून नवीन नियम लागू होणार आहेत, हे नवीन नियम कसे असणार आहेत, नेमकी याची प्रोसेस काय असणार आहे. तुम्ही बघितलं तर नोव्हेंबर 2025 मध्ये या नियमांची घोषणा केली होती, परंतु अद्यापही हे नियम लागू झाले नव्हते. परंतु तेच नियम 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहेत. नेमके हे नवीन नियम कसे असणार आहेत आणि जुने नियम कसे होते यातील कंपेअर आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत. शिवाय पहिलाच मुद्दा, पीएफ क्लेम केलेल्यांचं काय अपडेट काय असणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. जर आपण 26 जून 2026च्या अगोदर जर तुमचा पीएफ क्लेम केला असेल, पीएफ विड्रॉसाठी फॉर्म भरला असेल, आता 2026 जूनच्या बऱ्याच दिवस अगोदर केला असेल तर त्यांचा पहिला टप्पा काही जणांचा आला असेल. परंतु जर 26 जूनच्या अगोदर 3 ते 4 दिवस केला असेल तर तुमचे पीएफ हा क्लेम झालेला नसणार आहे, पीएफ विड्रॉलची प्रोसेस झाली नाही. आता हे पोर्टल हे सर्वांसाठीच बंद आहे. आता पीएफ होल्डरसाठी तर बंद आहे, परंतु जे तुमच्या पीएफ क्लेमवरती काम करतात ते पीएफ अधिकारी यांच्यासाठी सुद्धा हे पोर्टल बंद असल्यामुळे तुमचे जो पीएफ क्लेम आहे, ह्या पीएफ क्लेम हा 1 जुलैपासूनच चालू होणार आहे. म्हणजे जी काही पीएफ विड्रॉलची प्रोसेस आहे, जरी तुम्ही फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म अपडेट होणार आहे, तो म्हणजे 1 जुलै 2026 ला. आणि तुमच्या त्या फॉर्मवरती पीएफ अधिकाऱ्यांकडून कामे केली जाणार आहेत 1 जुलै 2026 ला. तर अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न बऱ्याच जणांचा होता की 1 जुलै 2026 पासूनच याचे सर्व कामे ही चालू होणार आहेत. आजच्या दिवस आजपर्यंत म्हणजेच 30 जून पर्यंत ही सर्व कामे बंद राहणार आहेत. त्यानंतर आता 1 जुलै 2026 ला पीएफचे नवीन नियम लागू होणार आहेत. आता 2025 मध्ये, नोव्हेंबर 2025 मध्ये घोषणा केली होती, परंतु जानेवारीमध्ये लागू होणार असं सांगितलं होतं, परंतु झालेले नाहीत अद्यापही. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे जुनं व्हर्जन होतं 2.0 हेच व्हर्जन अजूनही पीएफ पोर्टलचं चालू होतं आणि त्यामध्ये अपडेट काही झालेलंच नव्हतं. त्यामुळे आता 1 जुलै 2026 पासून नवीन व्हर्जन येत आहे, नवीन पोर्टल येत आहे 3.0 म्हणून. त्यामध्ये बरेच अपडेट सुद्धा येणार आहेत, अपडेट येणारच आहेत, परंतु नवीन नियम जे आहेत ते नवीन नियम हे लागू होणार आहेत 1 जुलै 2026 पासून. तर बघा, आता बऱ्याच ठिकाणी नोव्हेंबर पासून बघितलं तर एक न्यूज व्हायरल झाली होती की आता 100% पीएफ काढता येणार. मग त्यामुळे बरेच जण पीएफ धारक, जे पीएफ होल्डर आहेत ते कन्फ्यूज होते की 100% पीएफ काढता येणार, ही एक अत्यंत आनंदाची बातमी होती. परंतु त्यामध्ये काही सत्य सुद्धा लपलेलं आहे. कारण तुम्हाला दुसरी एक कंडिशन लावण्यात आलेली आहे की पीएफ खात्यामध्ये 25% अमाऊंट ही कंपल्सरी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला 100% कशाची अमाऊंट काढायची आहे तर 25% राहिली म्हणजे 75% तुम्हाला काढता येणार आहे. आता 75%च्या 100% तुम्हाला जी पीएफची अमाऊंट आहे ती पीएफची अमाऊंट काढता येणार आहे. म्हणजे 100% काढता येणार नाही तर 75%च्या 100% म्हणजे 75% पूर्णपणे तुम्ही पीएफ हा काढू शकता. परंतु 25% पीएफची अमाऊंट ही सेव्हिंग असणं गरजेचं आहे. आणि यामागे केंद्र सरकारचा किंवा EPFOचा एकच उद्देश आहे असं त्यांनी त्याच वेळी सांगितलं होतं की त्यांच्या पेन्शनसाठी काही अमाऊंट सेव्हिंग राहावं, हाच आमचा उद्देश आहे. आणि त्यासाठी 25% अमाऊंट ही राहणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी कंडिशन म्हणजे पहिलं कसं होतं बघा, पीएफच्या
जर तुम्हाला लग्नासाठी पैसे लागणार असतील तर तुम्हाला 7 वर्ष कंपल्सरी सर्व्हिस गरजेची होती, आणि घरासाठी जर तुम्हाला पैसे लागणार असतील म्हणजे PF काढायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी 5 वर्षाची सर्व्हिस ही गरजेची होती. परंतु आता या सर्व रूल्सवरती क्रॅश मारलेले आहे. आता तुम्हाला कोणतेही म्हणजे क्रॅश मारून फक्त ही सर्व्हिस तुम्हाला 12 महिन्याची केलेली आहे. म्हणजे तुम्ही 12 महिने सर्व्हिस केले तर तुम्ही PFचे पैसे हे काढू शकता, असा नियम लावण्यात आलेला आहे. 5 वर्ष नाही, 7 वर्ष नाही, तर सर्वांसाठी, घरासाठी असो किंवा तुमच्या कोणत्याही कारणासाठी, आजारपणासाठी असो किंवा तुमच्या लग्नासाठी असो, कोणत्याही कारणासाठी जर तुम्हाला PF काढायचं असेल तर तुम्हाला 12 महिन्याची सर्व्हिस ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे. पहिलं आणि यामध्ये भरपूर डिफरन्स आहे. त्यानंतर बघा पुढचं म्हणजे पहिलं कसं होतं, तुम्ही 1 महिना बेरोजगार आहात तर तुम्हाला 75% PF काढता येत होता, आणि जर तुम्ही 2 महिने बेरोजगार असाल तर तुम्हाला 100% PF काढता येत होता. परंतु आता तसं नाही. या सर्व रूलवरती क्रॅश मारून 12 महिने तुम्हाला वेट करावी लागणार आहे. म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांना 12 महिने वेट करावी लागणार आहे. म्हणजे पहिलं कसं 1 महिने आणि 2 महिने सर्व्हिस नसेल तर तुम्हाला PF काढता येत होता, परंतु आता तुम्हाला 12 महिन्याची वेट करावी लागणार आहे, आणि मग त्यानंतरच PF काढता येणार आहे कर्मचाऱ्यांना. आणि पेन्शनधारकांना 36 महिन्यांची जवळजवळ 3 वर्षांची वेट ही पेन्शनधारकांना करावी लागणार आहे नवीन नियमानुसार. आता बऱ्याच वेळा त्यावेळी भरपूर अभ्यासकांनी अभ्यास केला होता. त्यावेळी असं सांगितलं होतं की सरकारकडे हा पैसा सेव्हिंग राहतो, यासाठी सरकारने हा मोठा पिरियड दिलेला आहे. जर हा पैसा त्यांच्याकडे सेव्हिंग राहिला तर ते अनेक क्षेत्रामध्ये गुंतवून त्याद्वारे व्याज काढून देशासाठी गुंतवू शकतात किंवा देशासाठी दुसऱ्या योजनांसाठी लागू शकतात. आज त्यांचा यामागे मोटिव्ह असेल असं सुद्धा त्यावेळी बऱ्याच अभ्यासकांनी, तज्ज्ञांनी सांगितलं होतं. आता त्यात तथ्य किती हे सरकारला आणि EPFOला माहीत असेल, परंतु हे नवीन नियम आहे ते 1 जुलै म्हणजेच उद्यापासून 1 जुलै 2026 पासून लागू हे होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे जरी तुमचा PF खात्यामध्ये पैसा राहिला तरी वाया जात नाही, कारण आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये PFचा जो इंटरेस्ट रेट आहे तो इंटरेस्ट रेट सर्वात चांगला ठेवलेला आहे. मग तो म्हणजे 8.25%. बस तुम्ही इतर बँकेच्या व्याजाचा म्हणजेच इंटरेस्ट रेटची तुलना केली तर PFचा सर्वात चांगला इंटरेस्ट रेट आहे तो म्हणजे 8.25%. म्हणजे तुमचे PFचे पैसे खात्यामध्ये राहिले तरी प्रॉब्लेम नाही, कारण तुम्हाला चांगलं यावरती इंटरेस्ट रेट मिळून तुमची एक चांगली सेव्हिंग सुद्धा यामध्ये होऊ शकते. तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. पहिला प्रश्न सर्वांचा अतिशय महत्त्वाचा होता. बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहेत आणि कमेंटच्या माध्यमातून बरेच जण प्रश्न विचारत होते की फॉर्म भरलेले आहेत, जर PFचं पोर्टल तरी बंद आहे तर आम्ही काय करायचं, काय प्रोसेस आहे पुढची, आमचा क्लेम होऊ शकतो का, आणि जर झाला तर आता 1 जुलैपासून म्हणजे नवीन नियमानुसार होऊ शकतो का, तर नाही. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही 26 जूनच्या अगोदर फॉर्म भरला असेल तर तुमचा जुन्या नियमानुसारच क्लेम हा होणार आहे, नवीन नियमानुसार नाही. तर 1 जुलै 2026 पासून जर कोणी PF क्लेमसाठी फॉर्म भरला असेल तर नवीन नियमानुसार तुम्हाला PF हा विड्रॉ करावा लागणार आहे, PFला क्लेम प्रोसेस करावी लागणार आहे. तर अतिशय महत्त्वाचा हा PF होल्डरसाठी व्हिडिओ आहे. सो तुमची एखादा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.